आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या आहेत? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने काढले। त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी देखील हाच आदेश दिला। महापालिकेच्या या आदेशानुसार 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत प्राण्यांची कत्तल करता येणार नाही। महापालिकेच्या या आदेशावर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आता कोणी काय खायचं हे ठरवणारे तुम्ही कोण, असा थेट आरोप महापालिका प्रशासनावर केला। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते, परंतु तुम्ही जर महाराष्ट्र दिन 26 जानेवारी स्वातंत्र्य दिनाला बंदी घालणार असाल तर हे अवघड असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं। मी पण ती बातमी टीव्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार। आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते। भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात, परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। महापालिका प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकेला दुसरे काही काम उरलेत का नाही? राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार आपण काय खावं आणि काय नाही, तसेच प्रत्येकाला आहार निवडीचं स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलंय। त्यामुळे राज्यातील जनतेनं काय खावं आणि काय नाही हा अधिकार मनपा प्रशासनास कोणी दिला, असा संतप्त सवाल आता राज्यभरातून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।